वित्तीय वर्ष 25 आणि 26 मध्ये सोलापूर मंडलनी पॅसेंजर रेव्हेन्यूमध्ये लक्षणीय वाढ केलेली आहे. ती 7.87% झालेली आहे. तर यावेळेस पॅसेंजर रेव्हेन्यू आपला झालेला आहे 407.95 करोड रुपये आणि तसंच गुड्स रेव्हेन्यू जो आहे तो गुड्स रेव्हेन्यू हा 6.31% वाढलेला आहे आणि इन टर्म्स ऑफ मिलियन टन्स तो 22% वाढलेला आहे. आणि ही जी वाढ आहे ही संपूर्ण भारतीय रेल्वेमध्ये 5व्या क्रमांकात आहे. आपण इन्क्रिमेंटल लोडिंगमध्ये अजून पूर्ण फिगर्स यायचे पण आता करंटच्या फिगरनुसार 5व्या क्रमांकावर आपण आहे तिथे. तर त्याच्यात 5 जे इनिशिएटिव्ह आपण घेतले होते त्या इनिशिएटिव्हमुळे गुड्स वाढलेले आहे. त्यात पाकणीमध्ये जी आपली IOCL ची जी पाईपलाईन आलेली त्यानंतर जे पेट्रोलियमचं लोडिंग वाढलंय ते मोठ्या प्रमाणात वाढलंय. त्यानंतर मोलॅसिसची आपली लोडिंग यावेळेस ही जवळपास तिप्पट झालेली आहे मागच्या वर्षीपेक्षा. त्यानंतर क्लिंकर आणि शुगर ह्या 2 कमोडिटीजमध्ये पण लक्षणीय वाढ झालेली आहे आपल्याकडे. आणि शुगरमध्ये ऑक्टोबर नंतर दुप्पट वाढ झाली, जी एप्रिल ते ऑक्टोबर वाढ होती त्याच्यापेक्षा दुप्पट वाढ ऑक्टोबर ते आतापर्यंत झालेली आहे. त्याचप्रमाणे भिगवण या गुडशेडमध्ये आपण एक इनवर्ड स्टील बिलेट्स अनलोड करायचं चालू केलं, त्याचेही 6 रेक झालेली. तर हे आपले फ्रेटमध्ये ही सगळ्यात मोठी आपली डेव्हलपमेंट झालेली आहे. त्यानंतर अमृत भारत स्टेशन्स बद्दल सांगायचं तर 12 स्टेशन्स अमृत भारतचे सध्या सोलापूर डिव्हिजनमध्ये आहेत आणि त्यांच्या पहिल्या फेजमध्येही ऑलमोस्ट 60% वर झालेलं आहे आणि सेकंड फेजचं पण काम आता सँक्शन झालेलं आहे आणि लवकरच चालू होईल. त्याचबरोबर सोलापूर मंडलमध्ये आपण 18 FOB सँक्शन झालेले आहेत. त्यातले 12 FOB हे 6 मीटर असतील आणि 3 मीटरचे आपले 6 FOB असतील. त्याचप्रमाणे हाय लेवल प्लॅटफॉर्मचे आपण छोट्या स्टेशन्सचे बरेच वर्क घेतलेले आहेत. तसेच पॅसेंजर अम्युनिटीजचे वर्क्स पण यात असणार आहे. त्यामुळे येत्या पुढच्या काळात पॅसेंजर अम्युनिटीजच्या बाबतीत सेंट्रल रेल्वे कडनं पूर्ण सहकार्य सोलापूर मंडळाला मिळत आहे. त्यानुसार आपलं काम हे पॅसेंजरसाठी सगळ्यात सुंदर होणार.